2 दिवस काय बघितलं आपण? अन्नमय कोश आणि प्राणमय कोश. या अन्नाला, अन्नमय कोशाला आणि प्राणमय कोशाला विरघळवणारं कोण आहे माहिती आहे का? मन आहे. कसं आहे मन? चंचल आहे. अजून स्थिर आहे, बरोबर, म्हणजे एकाग्र नाही. अजून विचलित आहे म्हणजे चंचल आहे. अजून अजून चांगला शब्द बघा याला काय मिळतो. विचलित आहे त्याला. शिवाय पण सांगता येईल हा एक प्रतिशब्द म्हणून चंचल आहेच. चंचल आहे, संभ्रमित आहे. ऐका नाही, भरकटणार आहे. इथं आणखी काहीतरी नाही शकता. संभ्रमित आहे. संभ्रम म्हणजे कसला संभ्रम असतो? खरंय खरंय, सांगतो शब्द. गोंधळ चाललेलं असतं काय करू, ठीक आहे. हा काय म्हणे, तो काय, लोक काय म्हणतील, असं जे सगळं चालतं. मन कसं आहे? विकाराने युक्त आहे. विकार म्हणजे माहित आहे ना? राग, लोभ, मोह, मत्सर, संताप. त्याचबरोबर ज्याला आपण काय चांगल्या गोष्टी असं त्याचं वर्णन करतो, तसं पण आहे, ते पण आहे म्हणजे काय? सद्भाव, शांती, प्रेम, वात्सल्य, दया, करुणा, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. पण ठीक आहे, मुळात मनाचं वर्णन काय केलंय? मन कसं आहे? गतीशी तुलना नसेल. आता तुम्ही इथे शरीराने वर्गात आहात, हात की नाही? मनाने आहात का? तिथून सुरुवात करा. म्हणजे काय? आता माझ्यावर कसला प्रभाव आहे? माझ्यावर कसला प्रभाव आहे? अन्नमय कोशाचा आहे की मनोमय कोशाचा आहे? हे तुम्ही पटकन सांगू शकता. पटकन सांगू. जसं जेव्हा तुम्हाला पहिली सूचना मिळाली की निवासी शिबिर घ्यायचं आहे, काय प्रतिक्रिया आल्या बाबा? म्हणजे आता सुद्धा म्हटलं ना निवासी शिबिर घेऊया, मस्त मजा वगैरे. पोरांना आवडतं बरं का. शाळेत निवास करायला मुलांना आवडतं. एका गावात तयार असतात. इथे गेली कित्येक वर्ष अनुभव आहे. शिशुवाटिकेच्या सर्व मुलांचं 1 दिवस निवासी शिबिर असते. अरे काय तयारी जोरदार चालली असते. 2-2 दिवस सगळं सामान वगैरे आवडून ठेवतात. आमच्या शाळेत शिबिर आहे असं सगळं असतं. आणि आपल्याला कळल्यानंतर आपण काय म्हणतो? अरे बापरे, आता कसं होणार? झोप लागेल की नाही? आपण अन्नमय कोशामध्ये इतके अखंड बुडालेलो असतो. अगदी घरामध्ये सुद्धा बघत, घरामध्ये नेहमीच्या आपल्याला झोप हवी असते 8 तास, पण विचार कसला करतो आपण? दिवशी घेऊ की दिवशी घेऊ, इकडे डोकं करू की तिकडे डोकं करू, हे पांघरायला घेऊ की हे पांघरायला घेऊ. अख्खी रात्र जाते कशा? हे विचार करायला. झोप राहून जाते. इतका आपण शरीराचा विचार करतो. ठीक आहे. जेव्हा सांगलीला वर्ग सुरू झाला ना, तर आज समजा संध्याकाळी सगळे निवासी पोचले तर रात्री 10 दिवसाचं सूचना सत्र जेवणानंतर 9 ते 10 असं होतं. तर त्या सगळ्या सूचना देऊन झाल्या आणि एक दादा तिथे जवळच्या संस्थेचे ते उभे राहिले, म्हणाले माझं घरी इथून 500 मीटरवर आहे, मी दररोज जाऊन येऊन करू का? तुम्ही त्यांना म्हटलं की आपल्या सूचनापत्रात लिहिलेलं आहे शिबिर वर्ग निवासी आहे. ठीक आहे, छान केले मंडळी. सगळे सत्र संपन्न केली, आपापल्या निवासात गेले.
सकाळ झाली रुटीन सुरू झालं. दुपारी मला 5 शिक्षिका भेटायला आहे. 5 आपल्या संस्थेच्या होत्या त्या. मराठी माध्यमाला नव्हत्या, इंग्रजी माध्यमाला. मला ते नंतर कळलं. त्या म्हणाल्या, सर तुमच्या घरी एवढ्या अडचणी आहेत आणि आम्हाला काही करायचं नाही. म्हटलं आता हा निर्णय काही मी नाही करणार, मला संस्थेने पाठवलेला आहे. त्या संस्थाचालकांशी बोललो पाहिजे, त्या मुख्याध्यापकांशी बोललो पाहिजे. तर त्या म्हणाल्या, मग आम्ही हा वर्ग सोडून गेलो तर चालेल का? म्हटलं बेशक चालेल, माझा काय आग्रह नाही आहे. तुम्हाला संस्थेने पाठवलेलं आहे, तुमचं शुल्क जे काय ते संस्थेने किंवा जे काय झालंय मला तशीच काही नाही. म्हटलं फक्त मला तुम्ही कसं घेऊन द्या की आम्ही आमच्या जबाबदारीवर वर्ग सोडून जात आहोत. इथं आलात, आमच्या ताब्यात आलात म्हणजे आमची जबाबदारी आहे ना. ठीक आहे, जायचं असेल तर आम्ही आमच्या इच्छेने आमच्या जबाबदारी वर्ग सोडून जात आहोत असं म्हटलं लिहा. त्याच्यावर मुख्याध्यापकांची सही घ्या आणि जे स्थानिक संचालक आहेत त्यांची सही घ्या. तर मग त्या गेल्या सगळ्या. त्या शाळा चालूच होती, खाली मुख्याध्यापिका बसल्या त्या गेल्या भेटायला. आणि मला संध्याकाळी 4 ते 5 जे सत्र होतं, तर माझ्या फोनवर 2-3 फोन येऊन गेले होते. मी नंतर बघितलं सत्र संपल्यानंतर. मग माझी सवय आहे की मी फोन जेव्हा घेऊ शकत नाही तेव्हा कुणी फोन केला आहे त्याला फोन करतो. फोन केला तर त्याला मी डोक्यावेळी बोलते खाली प्राथमिक विभाग इंग्रजी विभाग आहे काय त्यांना ते आमच्या शिक्षक आहेत त्यांना म्हटलं हे तुम्ही तिकडे पुण्याला विचारा अथुका मला विचारलं सोबत आहे ना संस्थेच्या ज्ञानामध्ये आम्ही जी मंडळीने विचारलं असं म्हटल्यानंतर हा ठीक आहे म्हणाला माझा काय आग्रह नाही. मग आम्ही विचार केला तर काय झालं असेल, त्याला का घरी जायचं होतं. म्हणजे जेव्हा मुख्यमंत्र्यांनी किंवा तिथल्या मंडळींनी सांगितलं की नाही इथंच थांबायचं वर्ग पूर्ण करायचं सांगितलं थांबल्या होत्या. 3ऱ्या-4थ्या दिवशी संध्याकाळी सगळेजण खाली खेळायला गेले होत्या. आपल्या वर्गाच्या ज्या तिथल्या मुख्य संयोजिका होत्या त्या पण खाली मैदानातच उभ्या होत्या. त्यातली एक जण ताई गेली म्हणजे बरं झालं आम्ही नाही गेलो, बरं झालं आम्ही नाही गेलो तर हे आम्हाला सगळं मिस झालं असतं. जो आता आम्ही आनंद घेतोय तो आम्हाला आनंद मिळाला नसता. मग त्यांनी विचारलं की काय तुमची अडचण, नेमकी अडचण काय होती. काही नाही हो, आंघोळीची नीट व्यवस्था नाही. आंघोळीची व्यवस्था कमी काय तर खरंच आहे. आम्ही सगळेजण ज्या पद्धतीने किंवा ज्या सगळ्या अन्य आलेल्या ताई ज्या पद्धतीने आंघोळी करत होत्या त्याच पद्धतीने त्यांची पण व्यवस्था होती, जी सगळ्यांची होती तीच व्यवस्था होती. त्यामुळे हा घरचा जसा बाथरूम असतो तसा बाथरूम होत नव्हता, त्याचं त्यांना टेन्शन आलं. सगळं बंदिस्त होतं पण घरात आमचा जसा बाथरूम असतो तसा बाथरूम नव्हता, म्हणून आम्हाला घरी जायचं. बाकी सगळं बाहेर पडत होतं, सगळं बाहेर पण होतं. ते त्यांना नंतर लक्षात आलं 3ऱ्या दिवशी की हा याला बाहेर पण म्हणतात. त्या विचार काय करत त्या फक्त बाथरूमची स्थिती जी आहे त्यामुळे त्यांना वर्ग सोडून जावं असं वाटत होतं. कुठल्या पातळीवर जगत होत्या त्या, कुठल्या पोशाख जगत होत्या त्या, अन्नमय पोशाख जगत होत्या. आणि त्यामुळे त्यांच्या मनाने ठरवलं काय जायचं. नसलेल्या अडचणी सांगत होत्या त्या घरातल्या, त्या बाजूला घेऊन ऑलरेडी आलेल्या आहेत त्याच कोणावर करून काढून कशा आमच्या अडचणी आहेत असं सगळं सांगतो. म्हणून आपण विकास करायचा आहे, व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे तर सुरुवात कुठून आहे. सुरुवात आहे अण्णा इथून शरीरापासून, नंतर त्याला प्राणाची जोड द्यायची. त्याच्यानंतरचा जो 3रा टप्पा आहे त्याला मनाची साथ. मनाची साथ नसली काय होतो त्याचे अनेक अनुभव आपण दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. म्हणजे मनाने ठरवलं तर काय इकडचं जग तिकडे करण्याची पालथ करण्याची क्षमता आहे आपल्याला. जर मनाने ठरवलं आणि मनाने ठरवलं नाही तर काहीच नाही. आमचे एक ज्येष्ठ बुजुर्ग होते
ते सांगायचे काय आमचा घोडा काय इतका पळतो इतका पळतो इतका पळतो कोणाला ऐकतो पण काय तो कधीच मनावर घेत नाही पळायचं मनावर घेतच तर तसं जे आहे असं मन जे आहे चंचल आहे. म्हणजे आत्ता आपण क्षणापूर्वी जो विचार केला दुसऱ्या क्षणाला आणखी काहीतरी असे अनेक त्या मनावर परिणाम सगळ्याच गोष्टीचे परिणाम त्या मनावर अत्यंत अस्थिर आहे. अनेक वेळा आत्ता आपल्याला बघायला मिळते की आपल्या मनाच्या ज्या स्थिती आहेत त्या जर नीट झाल्या नाही तर काय होतं. जसं आता सगळ्या वैद्यकशास्त्राने मान्य केलेलं आहे तुमचं जर मन नीट नसेल तर त्याचे सगळे दुष्परिणाम शरीरावर होतात. मन प्राण आणि शरीरावर सुद्धा दुष्परिणाम करतात. आता 90% आजार जे आहेत हे मनोकायिक आहेत. मनोकायिक म्हणजे काय सायकोसोमॅटिक मनाच्या योग्य स्थिती मनाची योग्य स्थिती नसल्यामुळे त्याचे दुष्परिणाम शरीरावर असे अनेक आजार झालेले आहेत. कुठले कुठले सांगू यादी करायची का कुठले आजार आहेत. रक्तदाब मधुमेह स्पॉन्डिलायटिस सांधेदुखी डोकेदुखी थायरॉइड पण दिसतच आहे का हा बरेच जण दिसत आहेत त्याचे ग्रस्त नाही ना हा अगदी कॅन्सर सुद्धा हा मनोकायिक रोग आहे हे आता सिद्ध झाले. मुंबईचे एक डॉक्टर होते स्वतः अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अरविंद बावळेकर अस्थिरोग तज्ञ अस्थि कॅन्सरवर स्वतः उपचार करायचे. त्यांना लिव्हरचा कॅन्सर झाला आणि झाली ट्रीटमेंट वगैरे झाली आणि मग त्यांनी विचार करायला सुरुवात केली की मला कॅन्सर का व्हावा आणि त्या कॅन्सर का व्हावा याच्या मुळाशी जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी पूर्ण आयुष्यभर चिंता केली कसली पैसे कमावण्याची चिंता केली आणि त्यामुळे त्यांना कॅन्सर झाला आणि त्या क्षणापासून ते पैसे कमावणे बंद केले. सेवा देत होते पण पैसे मिळवायचे बंद केले. गोंधळ्याला कोण लिहिलेलं आहे बरेच जण केले. गोंधळ्याचं जे हॉस्पिटल व्यवस्था आहे ती त्या आजारामुळे डॉक्टर बावळेकरांच्या सेवेत उभी झाली. एकही पैसा न घेता त्यांनी ती व्यवस्था उभी केली. मुंबईतले अनेक डॉक्टर्स नंतर तिथे येऊन आजही बोधा येऊन तिथे ते करतात. त्याची सुरुवात त्या कॅन्सरच्या आजाराच्या मुळातनं झालेली आहे चिंता. आता 5-7 वर्षापूर्वी डॉक्टर बावळेकर केले. मनाने ठरवलं तर काय त्याचं उदाहरण त्यांनी त्यांच्या त्या पुस्तकात दिलं. त्यांचं पुस्तक आहे ते कधी जमलं तर वाचा. खरं म्हणजे प्रत्येकाने वाचलं पाहिजे कारण आता कॅन्सरचे जे काही प्रादुर्भाव आपल्याला दिसतोय तो विशेषतः महिलांमध्ये जास्त आहे. पुस्तकाचं नाव आहे कॅन्सर माझा संघाती डॉक्टर अरविंद बावळेकर कॅन्सर माझा संघाती. तर त्याच्यात टाटाने 3 महिने आयुष्य दिलेला कॅन्सरचा पेशंट म्हणजे टाटाने सांगितलं की समजा तुमचा आमच्यातले विचार सगळे संपलेले आहेत. तर ते ग्रस्त जे प्राथमिक शिक्षक होते कोकणातले रत्नागिरी जिल्ह्यातले ते डॉक्टर बावळेकरांकडे गेले काय म्हणून एक दुसरा प्रयत्न म्हणून आणि डॉक्टरांना त्यांनी सांगितलं काय डॉक्टर मला जगायचे हो कशासाठी तो म्हणे माझ्या शाळेच्या 2 खोल्या बांधून व्हायचे. माझ्या शाळेच्या जिल्हा परिषद बरं का 2 खोल्या बांधून व्हायच्या आणि म्हणून मला जगायचं. हे डॉक्टरने लिहून ठेवलं बरं का. तर डॉक्टर म्हणतात की मी माझ्याकडे येणाऱ्या कॅन्सरच्या पेशंटचं त्यानंतर नोंदी करायला काय की ज्या पेशंटच्या मनात पुढं काहीतरी
काय करायचं आहे, काहीतरी उद्दिष्ट ठरलंय, मनाने ठरलंय की हे करायचं आहे, असे पेशंट अधिकाधिक काळ त्या आजारावर मात करून त्यांनी आपलं आयुष्य पुढे घालवलं. म्हणजे त्या आजारासोबत सुद्धा बदले नाही असं. तर त्यातले हे ग्रहस्थ होते शिक्षक. ज्या टाटाने त्याला 3 महिन्यात आयुष्य दिलं होतं ते ग्रहस्थ 2.5 वर्षानंतर गेले. शाळेच्या खोल्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना जगण्यासाठी ध्येय मिळालं. 1993 मध्ये रायगड आणि ठाणे जिल्ह्यात संघाचा प्रचारक होतो. तर त्या माणगाव तालुक्यात एक शिक्षक, पुन्हा शिक्षकच, माध्यमिक शाळेत संघाचंही काम करणारा आणि शाळेत शिक्षक, एका दिवाळीच्या सुट्टीमध्ये संघाचा एक वर्ग चालला होता. मी प्रवासात गेलो तिथे. तर मला एक कार्यकर्ता म्हणाला, या 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 व्यक्तीला बघितलं का? म्हटलं हो ओळखतो की, आपला चालू कार्य आहे. त्याला कुठला आजार आहे माहिती आहे का म्हणे? म्हटलं नाही. म्हटलं कसं शक्य आहे, त्याला कुठला आजार असेल? नाही म्हणे त्याला आजार आहे, वयाच्या 16व्या वर्षी तो आजार डिटेक्ट झालाय. कुठला? ब्लड कॅन्सर. वयाच्या 16व्या वर्षी डिटेक्ट झाला. आणि त्या माणसाकडे बघून तुम्हाला वाटणारच नाही की अरे हा याला कसं शक्य आहे. पुढे तो 15 वर्ष झाला, पुढे म्हणू शकत नव्हतं त्याला कॅन्सर आहे. जेव्हा शेवटची स्थिती आली तेव्हा शाळेची सहल निघाली होती. डॉक्टर सांगितलं तू जाऊ नको. म्हणाला नाही मी जाणार, कारण शाळा आणि संघाचं काम त्याच्या पलीकडे घरी मोठं दुकान होतं, थांबायचंच नाही शाळेत. कितीही आजारी झाला तर शाळेत. आदल्या दिवशी शाळेच्या सहलीला जाऊन आला आणि 1 दिवस मध्ये जाऊन दुसऱ्या दिवशी तो गेला. 16व्या वर्षी आजार डिटेक्ट झालेला हा तरुण वयाच्या 35 पर्यंत आनंदाने आपल्या आजाराचा दुसऱ्या समोरच्या माणसाला किंचितही काय येणार नाही, कल्पना येणार नाही, अशा आनंद आहे. आनंदाचं कारण काय? शाळा. याच्या उलट मला एक असाच तरुण भेटला संघाच्याच वर्गात, पूर्ण वेळ काम करणार. त्याला एक सवय होती, काय? तंबाखू खायची सवय होती. तर तुझ्या वर्गात आला, त्याला ओळखतच होतो, मी तिथला प्रमुख होतो. तो आला, त्याला म्हटलं या वेळात पुढच्या 25 दिवसात तंबाखूला हात लावला असतो. म्हणाला नक्की हात लावला. 25 दिवस गेल्यानंतर मला जाताना म्हणाला मी एकदा पण तंबाखू खाल्ला नाही. छान. आता म्हटलं सवय झाली तुला, खाऊ नको. हे आमचं शेवटचं बोलतो. मला ऑगस्ट महिन्यामध्ये 12-15 तारखेला तरुण भारतमध्ये बातमी वाचायला मिळाली. अमुक भारतीय जनता पक्षाचा पूर्णवेळ संघटन मंत्री याचं कर्करोगाने निधन. जो तरुण जूनच्या सुरुवातीला माझ्याशी बोलून काय गेला, यापुढे तंबाखू मी कधीच खाणार नाही वगैरे वगैरे. पुढे महिनाभर तो सतत ताप यायचा आणि म्हणून त्याचं सगळे निदान करण्यामध्ये गेला. आणि एक दिवशीच लक्षात आलं काय की त्याला कॅन्सर आहे. तर त्याला डॉक्टरांनी पण सांगितलं. पुढच्या महिनाभरात तो गेला. काय गेला सांगा? हा 16व्या वर्षी कॅन्सर झाला तो झाला. सेम त्या तरुणाने त्या आजाराकडे कसं बघितलं. आणि हा तरुण जो ऑलरेडी तिशीचा आहे, तिशीतला, आणि तेव्हा त्याला त्या प्रशिक्षण गेल्यानंतर महिन्याभरात लक्षात येतं पुढच्या महिन्याभरात तो गेला. पण ही सगळी आकडेवारी अशी, म्हणजे येणारा पेशंट कुठल्या परिस्थितीत येतो डॉक्टर बावडेकरांकडे त्याची त्यांनी यादी केली. एक नकारात्मक यादी आणि एक सकारात्मक. डॉक्टर बावडेकरांनी हा प्रयोग केलेला आणि सिद्ध केलेला आहे. तुमचं मन किती ताकदवार आहे, आणि ताकदवार नसेल तर ते काय करू शकतं, आणि ताकदवार नसेल तर ते काय करू. म्हणून ते पुस्तक अत्यंत वाचनीय असं पुस्तक आहे. तुम्ही हातात घेतलं की म्हणजे सगळं विसरून जाल. जेवण खाण वगैरे पूर्ण वाचल्याशिवाय तुम्ही हातात पुस्तक ते घेऊ शकता. असं पुस्तक माझ्या परिचयामध्ये ज्याला कोणाला असं काही आजार होतो त्यांना मी बाकी काही सांगितलं नाही, हे पुस्तक वाचा.
त्यातून ते कसे बाहेर पडले, पुढे 15-20 वर्ष कसे त्यांनी एकदम आनंदात आपला पुढचा काळ घालवला, हे सगळं त्या पुस्तकाचं त्याच्यातनं कळतं. म्हणून मन नावाची जी गोष्ट आहे ती दोन्हीवर, म्हणजे मनामध्ये जसं राग, लोभ, मोह हे सगळं आहे, तसं आनंद पण आहे, सुख पण आहे आणि दुःख पण. या दोन्हीचाही परिणाम हा मनावर होत असतो. किंबहुना मनावर होण्यापेक्षा मन जसं वागेल तसं त्याचे परिणाम हे आपल्याला मिळतात. म्हणून जसं म्हटलं तसं या मनावर ताबा मिळवावा लागेल. म्हणून त्यासाठी सांगितलंय, मनोमय कोशाचा विकास करायचा असेल तर काय करायला हवं, तर पहिलं द्वंद्व जे आहे ते संपलं पाहिजे. करू की नको, हो की नाही, काहीतरी एक ठाम, जे काय ठरवाल ते, नाही तर नाही, त्याचे जे काय परिणाम असतील तेही आम्ही आनंदाने स्वीकारू. अगदी नाही म्हटलं तरी सुद्धा, आणि हो म्हटलं तर हो म्हटल्यानंतर त्या काय ठिकाणी पोहोचण्यासाठी जे काही कष्ट लागतील ते सुद्धा आम्ही करू आणि आम्ही त्याच्यात यशस्वी. याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, असं हे फार कमी वेळा याचा विचार करावा लागतो. अगदीच दरवेळी असं वागलंच पाहिजे किंवा असंच वागावं लागतं असं नाही. शेवटी आपण माणूस आहोत, माणसात राहतो, त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या माणसांचा विचार करूनही आपण चालतो. पण याचा अर्थ कायम लोक सांगतात तसंच आपण करायचं अशी गरज आहे. काही गोष्टी स्वतःच्या बाबतीतच आहेत, त्याचं काय करायचं, लोकांचा विचार करताना करू, या त्याला काय वाटतं, ठीक आहे ठीक आहे, पण माझं जिथे मीच आहे, फक्त मी आणि मी आहे, तिथं वागताना, व्यवहार करताना, तिथं तर आपल्याला ठामपणा नाही. स्वतःच्या बाबतीत आपलं काय होतं माहिती आहे, स्वतःच्या बाबतीत आपण उदार असतो आणि लोकांच्या बाबतीत एकदम कठोर असतो. अरे वेळा सगळे नियम लोकांना, आम्हाला नाही, आम्ही नियमात नाही राहणार. तर ही जी गडबड आहे ती गडबड दुरुस्त केली. द्वंद्व संपलं पाहिजे, ठीक आहे. दुसरं आहे आसक्ती. आसक्तीपेक्षाही पहिलं विकार जे आहेत आपल्या मनामध्ये, ते विकारापासून मोकळी मिळाली पाहिजे. संध्याकाळी आपण त्या विषयावर आणखीन बोलणार आहोत. त्यामुळे विकार म्हणजे काय तेही आपल्या लक्षात येईल. विकारापासून मुक्त झालं पाहिजे माणूस. म्हणजे काय होईल, चंचलताही कमी होईल आणि आसक्ती संपेल. मला हे हवं, मला हे हवं, मला हे हवं, मला हे हवं. हा, उद्या वटपौर्णिमा आहे, नवीन साडीच नाही माझ्याकडे, असतं ना. असं सामान्यतः प्रत्येक सणाला, समजा त्या विशेषतः नवरात्रामध्ये सगळ्या रंगाच्या साड्या पाहिजे, नाही का, आणि दरवर्षी ते वर्तमानपत्र देतात आणि मग त्याच्यामध्ये नाही, मग या शेडची नाही, शेडची नाही, आणि मग ते असलं पाहिजे असा आहे. परवा माझ्या एका घरातल्या गृहिणीने मला सांगितलं, ती म्हणाली यावर्षी मी काय हे केला होता, संकल्प केला काय की श्रावणामध्ये ड्रेस घालायचा नाही, साडीच नेसायची श्रावणामध्ये पूर्ण महिन्यामध्ये. तर म्हटलं मग काय झालं, म्हणाले माझा संकल्प पूर्ण झाला. म्हटलं म्हणजे काय, दररोज साडी नेसते, छान. मग म्हणाले एवढंच नाही, म्हणाले की मी दररोज नवीन साडी तर म्हटलं रे वा. मग म्हटलं सगळ्या साड्या संपल्या का, नाही म्हणायला काही उरल्या. अच्छा, त्यामुळे तुला म्हटलं कळलं असेल की आपल्याकडे एकूण साड्या किती आहे, त्या निमित्ताने कळलं असेल. त्यामुळे आता माझ्याकडे नवीन साडीच नाहीये, याला थोडा म्हणजे जमिनीवर लोक विचार करतील ना अशा. हा सगळा किस्सा मी आमच्या 2 तायांना नाशिक मधल्या, ज्या आपल्या प्रांताच्या एक सहप्रमुख आहेत, संजय कुलकर्णी, एक आता नंतर निवृत्त आहे, आणि दुसऱ्या मायाताई गोसाई म्हणून, तर त्या अशात आम्ही 3 जण शाळेतच चाललो होतो एका प्रवास. तर मी हा किस्सा त्या दोघींना सांगितला. दोघींना सांगितलं तर जोराने दोघींनी हसायला लागल्या, दोघी जोराने हसायला लागल्या. म्हटलं काय झालं, काय हसताय. तर त्या मला म्हणाल्या, अगं आम्ही वर्षभर
काय वापरून सुद्धा आमची साडी काय नवीन साडी संपत नाही. तरीही म्हणजे कपाट उघडल्यानंतर सगळा ढीग खाली कोसळतो तरी सुद्धा वर्षभर म्हणजे वर्षात नाही एक साडी एकदाच वापरायला मिळते म्हणजे लागते तरी सुद्धा माझ्याकडे साड्याच नाही. काय हे आसक्ती आहे का? नाही ना. साड्यांच्या बाबतीत बिलकुल आसक्ती असण्याचं काही कारण नाही. मला सोक्त मी आपलं तुम्हाला पटकन जवळचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर अशा अनेक गोष्टींची आसक्ती ज्याच्यामध्ये आपल्याला असं मन काय डुबक्या मारते असं म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यातनं ते कधीतरी बाहेर पडलं पाहिजे ना. कधीतरी बाहेर पडलं वेगळे या संदर्भातलं एक आपल्याला उदाहरण म्हणा किंवा असं सांगता येईल. असं झालं म्हणजे द्वंद्व संपलं. काय द्वंद्व संपलं, विकारापासून मुक्ती झाली, ज्यामुळे आसक्ती संपली, त्यामुळे चंचलता कमी होईल, मन शांत. आसक्ती संपली की मन आपोआप शांत होणार ना. मन स्थिर होईल, शांत होईल आणि सगळ्यात जो शेवटचा परिणाम आपल्याला अपेक्षित आहे त्यामुळे काय होईल, मन एकाग्र होईल. कसं होईल? मन एकाग्र. आता तिथंच तर गडबड आहे, सगळ्यात मोठी गडबड तिथंच आहे. मन एकाग्र होत नाही. दहावीची मुलं मला सांगतात की सर आम्ही शरीराने वर्गात असतो, शरीराने वर्गात असतो. आता आपण कुठे आहोत, कशात आहोत? आता आपण शरीराने आहोत की मनाने आहोत? दोन्ही. दोन्ही. काही वेळा मनाने बाहेर, शरीर काय जाताच येत नाही ना, दरवाजावर बसून येत नाही. त्यामुळे मनाने आपण काय कुठेही हिंडू शकतो मनाने. तर म्हणून शरीर आणि मन हे मनाने शरीरावर ताबा मिळाला पाहिजे किंवा शरीराने सुद्धा मनाच्या काय ज्या वेगवेगळ्या स्थिती आहेत त्याच्यावर नियंत्रण मिळवणं. त्यासाठी प्राणाची गरज आहे. म्हणून प्राण बलवान असणं असं जे म्हटलेलं आहे ते त्यासाठी आहे. प्राण संतुलित असणं, प्राण एकाग्र असणं. प्राण एकाग्र असणं म्हणजे काय? पुन्हा मन प्राण एकाग्र झाला. प्राण एकाग्र करण्याचे काही काल तुम्हाला मी किस्से सांगितले नाही. सर्कस कोणी बघितली? सर्कस सगळ्यांनी जवळजवळ बघितली. आता मला माहित नाही पण आमच्या वेळी सर्कशीमध्ये एक मोठा लाकडी तक्ता असायचा, त्याच्यावर खिळे लावलेले असायचे. त्या खिळ्यावर एक पैलवान किंवा कसं व्यक्ती अशी आडवी ठिकाणी झोपायची. त्याच्या छातीवर एक तक्ता ठेवला द्यायचा आणि मग त्याच्यावर ना हत्ती जायचा चालत किंवा मोठा असा दगड ठेवायचा आणि तो घणाने फोडायचा. आता काय झालं पाहिजे? खालच्या माणसाचं लग्नात आला पाहिजे ना. नाही होत का? नाही होत. तो एवढ्या जोराने घन आणि तो दगड फोडला जातो पण त्या खालच्या माणसाला कुठेही रक्ताचं काय कण पण येत नाही. कारण काय? किंवा काही लोक केस वाढवतात आणि त्या केसाला दोरी बांधून जी फोडतात, बरोबर ना? किंवा दगड उचलतात दाताने, दातामध्ये दगडाला बांधलेला दोर घ्यायचा आणि तोच घ्यायचा. ते का करू शकतात? किंवा नदीवर किंवा त्या चंद्रावर किंवा काही ठिकाणी मळवंटामध्ये समुद्र किनाऱ्यावर काही लोक पायवर आणि सगळं डोकं जे आहे इथून खाली हे वाळूमध्ये पाहिजे ना पृथ्वी कुठेतरी सुकून करा. ते का असं करू शकतात? श्वास एकाग्र, सगळा श्वास तिथे आणतात दातामध्ये असे. लक्षात जिथे तो गणाचा घाव पडतो तिथं असेल सगळा प्राण तिथे आणतात एकाग्र करतात. तसंच मी शवासनाचं त्यासाठी तुम्हाला उदाहरण दिलं. प्राण कुठे आणायचा? इथे आणला की मग झोपला नाही. आता कुठे जातोय? प्राण इथे जातोय आणि म्हणून मग डाव्या पिशवीवर उजव्या पिशवीवर इकडं डोकं करू की तिकडं डोकं करू.
असं जे चालतं त्याचं कारण प्राण तिकडे जातो, तिथे जायला हवा तिथे जात नाही. तसंच मनाचं आहे, मन एकाग्र करणं, जे काम हातात घेतले त्याच्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं, असं झालं पाहिजे. मनोमय कोशाचा विकास झाला आहे. हे कसं ठरवणार? द्वंद्व संपलं, विकारापासून मुक्ती झाली, आसक्ती संपली, चंचलता कमी झाली, मन शांत झालं आणि एकाग्र झालं. ठीक आहे. आता हे करायचं असेल तर काय करावं लागेल? असं व्हायचं असेल, असा विकास व्हायचा असेल तर काय करावं लागेल? पुन्हा जो त्या माणसाचं मानसिक संतुलन किंवा मनोविकार हे घडले तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर पहिलं औषध काय? झोपेच्या गोळ्या. त्यांना निसर्गता झोप घेता येत नाही, त्यांना डॉक्टर काय करतात? गोळ्या देतात, झोपा. त्यामुळे झोपेचं पुन्हा किती महत्व आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. या विकासाच्या यात्रेमध्ये झोप किती महत्वाची आहे. ठीक आहे.